आज 8 जून रोजी हवामान विभागाने सांगितले की मान्सून अजून महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पोहोचलेला आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर आज 8 तारखेला हवामान विभागाच्या अपडेटनुसार मान्सून इकडे रत्नागिरीच्या हळणे बंदरपर्यंत पोहोचलाय. साताऱ्यातील काही भाग, त्यानंतर सोलापूरमधील बऱ्यापैकी भाग, सोलापूर शहर आणि मग इकडे कलबुर्गीच्या भागातून इकडे तामिळनाडूपर्यंत मान्सूनची जी काय आहे वाटचाल ती थोडीशी झालेली आहे. पण अजूनही जे उंचावरचे वारे आहेत, ते मान्सूनसारखे वाहत नाहीत. राज्यात मेघगर्जना आणि पाऊस हे सध्याची स्थिती राहील. त्यामुळे हा जरी मान्सून ऑनसेट झाला असेल, तर राज्याच्या इतर ठिकाणी जसं आपण काल साप्ताहिक अंदाज दिलेलाच आहे आपल्या किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती. तिथे सांगितलेच आहे, की या मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात राज्यात थोडीफार शक्यता पावसाची कुठे आहे आणि कुठे शक्यता फारच कमी आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि पेरणीचा निर्णय ते तुमचं तुम्ही घ्यायचा आहे. तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता, कारण पुढे जर पाऊस कमी राहिला, पाऊस जर थांबला, खंड पडला, तर तेव्हा तुम्हाला पीक जगवता आलं पाहिजे. बाकी गेल्या 24 तासामध्ये म्हणजे काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिवपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. बीड, परभणी, नांदेडचा भाग आहे, यवतमाळ आहे, अकोला, अमरावतीचे थोडेसे भाग हलका पाऊस, नाशिकच्या एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये, दक्षिणेकडे थोडा जोरदार, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे थोडासा हलका, पुण्यात एक दुसऱ्या ठिकाणी खास करून पूर्वेकडे बारामतीकडे चांगला पाऊस झाला. रायगडच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास क्वचित ढगाळ हवामान, हलक्याशा सरी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर हवेचं वरचं चक्राकार स्थिती ही कर्नाटक किनारपट्टीच्या आसपास आहे. पण यामधून कुठलेही कमी दाबाचं क्षेत्र किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेची सिस्टीम डिप्रेशन वगैरे बनण्याची शक्यता ही सध्या काही दिसत नाहीये. आणि बाकी राज्यात जे काही वारे येत आहेत पूर्वेकडून, उत्तरेकडून, यांच्या प्रभावाने राज्याच्या काही ठिकाणी खास करून दक्षिणेकडील भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस हा पाहायला मिळतोय. पण आता इथून पुढे याची व्याप्ती सुद्धा कमी होण्याची शक्यता दिसते. कारण उत्तरेकडचे किंवा उत्तर पश्चिमेकडून जे कोरडे वारे येत आहेत, ते मान्सूनला पुढे सरकून देणार नाहीत आणि या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील जे वातावरण आहे, ते विशेष पावसासाठी अनुकूल बनणार नाही. हे आपण कालही सांगितलेलं आहेच. बाकी सध्या सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे सोलापूरच्या करमाळाचा, त्यानंतर इकडे धाराशिवचा जो परांडा, भूम, वाशीच्या आसपासचा भाग आहे. त्यानंतर इकडे श्रीगोंदा, कर्जतचा भाग आहे, जामखेडचा भाग आहे. या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. तसेच पारनेरच्या काही ठिकाणी पावसाचे थोडेसे ढग होते. आता त्या ठिकाणचे ढग थोडेसे विरून गेलेत. त्यानंतर थोडासा जो ढग आहे बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागामध्ये एक छोटा ढग आहे. साताऱ्याच्या पूर्वेकडे सुद्धा ढग होते. आता हळू त्यांची ताकद संपत आलेली आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीला पावसाचे ढग आहेत. यवतमाळ, चंद्रपूरकडे पावसाचे ढग आहेत. अमरावती, वर्ध्याकडे सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत. अमरावती शहरातही आज चांगल्या बऱ्यापैकी पाऊस सरी बरसल्यात. नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा किंवा वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि तसंच तिकडे थोडासा मालेगाव, नांदगावचा थोडासा पूर्वेकडील भाग, त्याला लागून चाळीसगावचा भाग आणि धुळ्याचा भाग याही ठिकाणी एक छोटासा पावसाचा ढग आहे. हे जे काही आता ढग सांगितले त्याच्या आसपासच थोडेसे पाऊस येतील. जास्तीत जास्त तर इकडे पुणे पूर्व, अहिल्यानगरचे हे दक्षिणेकडील जे आता तालुके सांगितले त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोलापूरचा उत्तरेकडे करमाळ्याच्या भागाच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग रात्री उशिरा ते पहाटे पुन्हा एकदा मेघगर्जना आणि पावसाची शक्यता राहील. बेळगावच्या काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस झालाय, पण थोड्या क्षेत्रांसाठीच आहे तो. अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे ढग आहेत, हे दक्षिणेकडे सरकतायत आणि हे जे मध्य महाराष्ट्रातील ढग आहेत, हे दक्षिण पश्चिमेकडे थोडेसे सरकत आहेत. जास्त मोठी वाटचाल ही दिसत नाहीये. अ, या व्यतिरिक्त अकोला, अमरावती हा जो भाग आहे, वर्धा, नागपूर या ठिकाणी रात्री काही मॉडेल थोडासा पाऊस दाखवत आहेत. फक्त लक्ष ठेवा, जास्त शक्यता ही दिसत नाही. मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे किंवा सकाळच्या सत्रात हलक्याशा पावसाच्या सरी काही ठिकाणीच पाहायला मिळतील. जास्त काही पावसाचा अंदाज नाही. उद्याची जर आपण शक्यता पाहिली तर उद्या सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते मुसळधार पाऊस. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे एक दुसरे भाग असतील. या ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस, पण आता व्याप्ती कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर अहिल्यानगरचे दक्षिण भाग, पुणे पूर्व, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस सरी, सार्वत्रिक नाही मात्र मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, ते पण सकाळच्या सत्रामध्येच विशेष करून पाहायला मिळू शकतात किंवा रात्री उशिरा. जास्त नाहीतर दिवसभर जास्त पावसाची शक्यता अजूनही नाही. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे राहिलेले भाग आहेत. परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होते. लक्ष राहू द्या, स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. नाहीतर जास्त काही शक्यता या भागामध्ये नाही.
हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले त्यानुसार उद्या हवामान विभागाने चंद्रपुरात उष्ण लाट येण्याचा इशारा दिलेला आहे एक दुसऱ्या ठिकाणी आणि मेघगर्जनेचा पावसाचा सुद्धा इशारा आहे या भागामध्ये. वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. पालघर उष्ण आणि दमट हवामान आणि मेघगर्जना आणि पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पूर्व कोल्हापूर, घाटमाता मुसळधार पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.